हे यश तासगावातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं आहे. आता त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज या उपोषणाला बसून रेट्यानं या सगळ्या मागण्या मान्य करू शकलो. शेतकऱ्यांना बेदाण्याचे पैसे 60-60 दिवसांनी मिळायचे, 40-60 दिवसांनी. ते 20 ते 25 दिवसात मिळावे अशी आमची मागणी होती, ती त्यांनी मान्य केली. बाजार समितीनं निर्णय घेतलाय की बेदाणा पूर्ण असं उधळायचा होता, तो बंद करून हातात घेऊन तपासून पुन्हा त्या बॉक्समध्येच टाकायचा, खाली व इतरत्र टाकायचं नाही. उधळण झाली तर तिथंच बाजार समितीत, तिथून बाहेर येणार नाही आम्ही, तिथंच बाजार समितीत कारवाई करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सभापतींच्या समोर हे सगळं उघडकीस आणून त्यांच्यावर कारवाई करावी लावली. नमस्कार, मी संकेत पाटील. पुन्हा एकदा नव्या विषयासह नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. परवा दिवशीच आपण एक बातमी लावली होती की तासगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो बेदाण्याची उधळण होते त्याविरोधात मनसेचे अमोल काळे हे उपोषणाला बसणार होते आणि ते काल उपोषणाला बसले. 1.5 दिवसानंतर अखेर त्यांचं उपोषण आता सुटलेलं आहे. आपल्याबरोबर स्वतः अमोल काळे आहेत. बेदाण्याची उधळण जी होती त्याविरोधात हे उपोषण होतं आणि स्वतः आमदार रोहित पाटील यांनी हे उपोषण सोडवलंय. पहिल्यांदा काय सांगाल की 1.5 दिवसानंतर उपोषण केलं तर हे सुटलं, हे यश कुणाचं आहे? पहिल्यांदा खरं तर म्हणलं तर हे यश तासगावातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचं आहे. आता त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज या उपोषणाला बसून रेट्यानं या सगळ्या मागण्या मान्य करू शकलो. काय काय मागणी होत्या, काय मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत? पहिली मागणी अशी होती की बेदाणा उधळण, त्या बाबतीत बाजार समितीनं निर्णय घेतलाय की बेदाणा पूर्ण असं उधळायचा होता, तो बंद करून हातात घेऊन तपासून पुन्हा त्या बॉक्समध्येच टाकायचा, खाली व इतरत्र टाकायचं नाही. ते बॅरिकेड मध्ये पडत होता सगळा, तो टाकायचा नाही, तो बॉक्समध्येच पडला पाहिजे. ते झालं, जर समजा एखाद्याने तसं जाणीवपूर्वक केलं तर तशी तक्रार केली त्याच्यावर कारवाई करणार, तात्काळ कारवाई करतो, बाजार समिती करणार असं त्यांनी आश्वासन दिलं. यात असा देखील मुद्दा आहे की शेतकरी बाजार समिती तक्रार करायचं म्हणलं तर भीत आहे. त्यांना काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? या शेतकऱ्यांनी मग आम्ही बसलोय ना, आमच्याकडे तक्रार करावं, आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याचं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे, मी करतो 100%. तुमचे काय मुद्दे होते 4 आणि ते काय मुद्दे मान्य झाले? पहिला मुद्दा तर क्लिअर झाला की इतरत्र बेदाणा टाकायचा नाही, तो बॉक्समध्ये टाकायचा, हा एक विषय आहे. दुसरा विषय होता शेतकऱ्यांना बेदाण्याचे पैसे 60-60 दिवसांनी मिळायचे, 40-60 दिवसांनी. ते 20 ते 25 दिवसात मिळावे अशी आमची मागणी होती, ती त्यांनी मान्य केली. 2 महिन्याची मागणी 1 महिन्यावर. वटावर पैसे देण्याचा जो विषय आहे तो पूर्ण त्याच्यावर बंद केलेला आहे. त्यांनी लिखित आपल्याला दिलेलं तसं. अशा सगळ्या सीसीटीव्हीच्या बाबतीतलं त्यांनी ते बसवलं, पण तो पण एक विषय झालेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक दक्षता पथक नेमलंय की बाबा अर्धा किलोच कट करतात का, त्याच्यापेक्षा जर जास्त केलं तर तर त्याच्यावरही कारवाई तातडीने करायची. त्यांनी तशी दक्षता पथक त्यांनी तयार केलेलं आहे, ते फिरून ते कारवाई करत. त्यांच्यापेक्षा मी काय म्हणतो की आमच्यासारख्यांनी, म्हणजे मी असो किंवा शेतकरी असो, शेतकऱ्यांनी बी लक्ष ठेवावं आणि ते बाजार समितीच्या निदर्शनात आणून देणं त्यांनीही गरजेचं आहे. या सगळ्या मागण्या ज्या होत्या आमच्या, त्या पूर्ण सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या बाजार समितीने. या तासगाव कवठेमंकाळचे आमदार रोहित दादा पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, आम्ही ज्या मांडलेल्या व्यथा होत्या, त्या त्यांनी जाणून घेतल्या आणि सगळ्या मागण्या आमच्या त्यांनी मान्य केल्या. काही मुद्दे त्यांनी शेतकरी हिताचे घेतले होते आणि त्यामध्ये त्यांनी कठोर भूमिका घेतली आणि या सगळ्या मुद्द्यांना गृहीत धरण्यासाठी आमरण उपोषण करण्याची भूमिका त्यांनी घेतली. आज त्यांच्या आमरण उपोषणाचा 2रा दिवस आहे आणि त्यांच्या उपोषणाची दखल घेत अगदी काल ते बसल्यानंतर आम्ही त्यांच्याशी फोनवरती संपर्क केला. मार्केट कमिटीची जी भूमिका आहे ती भूमिका मार्केट कमिटीने त्यांना देखील व्यक्त केली होती आणि त्याचबरोबर लोकांना सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमचे सभापती युवराजदादा पाटील असतील, अनेक संचालक सगळ्यांनी एकत्र येऊन ते दिली होते. आज सकाळीच सर्व मार्केट कमिटीच्या संचालकांची काही आम्ही चर्चा केली, काही शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि व्यापाऱ्यांशी देखील यामध्ये चर्चा करून यावरती कुठेतरी आपण मध्य साधला पाहिजे आणि या मार्केट कमिटीमध्ये आपल्या राज्यातून परराज्यातून जी आवक आहे त्या आवकावरती कुठल्याही पद्धतीचा परिणाम नाही झाला पाहिजे. यासाठी आपण हे आमरण उपोषण लवकर तातडीने थांबवलं पाहिजे अशी आम्ही श्री अमोल काळेंना विनंती केली. सगळ्यात मोठं कर्तव्य हे राहते की व्यवस्थित होते का नाही, जबाबदारी तुमची राहिली तिथं बघायची. निश्चितपणानं सातत्यानं आम्ही किंवा आमचे कार्यकर्ते जाऊन तिथं पाठपुरावा करतील, बघतील. उधळण झाली तर तिथंच बाजार समिती, तिथून बाहेर येणार नाही आम्ही,
तिथंच बाजार समितीत कारवाई करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. सभापतींच्या समोर हे सगळं उघडकीस आणून त्यांच्यावर कारवाई करावी लावली. सभापतींनी दुसरं एक आश्वासन दिलं असं की असं जर काय झालं म्हणजे कुठं जर जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला तर तातडीनं त्यांचा लायसन्स सुद्धा रद्द करण्याची जबाबदारी घेतली, तूट कुणी धरली तर धरायचीच नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. म्हणजे व्यापाऱ्यांना सुद्धा यातून सबक हो शिकणं हो 100%. तर हे होते अमोल काळे यांनी त्यांना थोड्याच वेळापूर्वी आमदारांनी सुद्धा सांगितलंय की अर्ध्या किलोच्या पुढे जर तूट धरली तर आम्ही त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करू बाजार समितीच्या माध्यमातून. खरं तर 2 दिवसांपूर्वी असा एक विषय निघाला होता की लोक म्हणायची की हे आरोप बिनबुडाचे आहेत किंवा बाजार समितीत काहीतरी खोडा घालण्याचा प्रयत्न करतायत. तर ह्या माध्यमातून मी पण सांगू इच्छितो की खरं तर इथली बाजारपेठ आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इथला अर्थव्यवस्था ही या बाजारपेठेवर चालते. त्यामुळं कुणालाच असं वाटत नाही की इथली बाजारपेठ बंद पडावी, पण काहीतरी त्रुटी होत्या, शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत होता म्हणून हे खरं तर यांनी हात्यार उगवलं होतं. इथली बाजारपेठ बंद पडू नये असं कुणाचीच मागणी नाही, कारण त्याची अर्थव्यवस्था इथे त्याच्यावर चालते ना. उलट लोक म्हणतात की दुप्पट वेगाने ते चालू दे, का तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल, इथली अर्थव्यवस्था चालेल आणि इथल्या लोकांचं राहणीमान सुधारेल. पण लोकांनी काही आरोप केले होते, त्यांना देखील त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि इथून पुढे शेतकऱ्यांना आमच्या माध्यमातून हेच देखील आव्हान आहे की खरंच कुणी जर बेदाना अर्धा किलोच्या पुढे तूट धरलीच तर त्यांनी जर बाजार समिती त्यांना होत नसेल तर त्यांनी अमोल काळे यांच्यावर तक्रार करावी आणि अमोल काळे त्याचा पाठपुरावा करतील. संकेत पाटील, तासगाव.